आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे दॅट इज सर्ट्स. आता सर्ट्स मला वाटतं तुम्हाला नवीन टॉपिक आहे तर कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये, खूप सोपा टॉपिक आहे. आज आपल्याला सर्ट्स बद्दल, सर्ट्सचे सिमिलर सर्ट्स म्हणजे काय असतात, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सर्ट्सची कंपॅरिझन कशा प्रकारे केलं जातं, नंतर रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे, असे 3-4-5 टॉपिक बघायचे आहे. त्याच्यामुळे वन बाय वन आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्ट्स काय आहे हे समजून घेऊ. आता तुम्हाला पहिल्यांदा एक्सपोनंट्स मध्ये तुम्ही शिकले असाल की एक्स इंटू एक्स जर आपण केलं तर काय लिहितो त्याला आपण एक्स स्क्वेअर लिहितो. एक्स इंटू एक्स जर आपण केलं तर त्याला काय लिहितो आपण एक्स क्यूब लिहितो. आणि एक्स इंटू एक्स एन टाइम्स जर आपण एक्स सोबतच मल्टिप्लाय करत आहे तर त्याला काय लिहितो आपण एक्स टू दी पॉवर एन लिहितो. सो याला काय म्हटलं जातं स्क्वेअर, याला म्हटलं जातं क्यूब आणि याला काय म्हटलं जातं nth पॉवर. सो त्याचप्रमाणे याच्या अपोजिट समजा स्क्वेअर रूट घेतला आपण, जसं 2 चा स्क्वेअर काय येतो 4, तर आपण कसं लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल्स टू 2. आता स्क्वेअर रूट समजा असेल म्हणजे सेकंड ऑर्डर रूट असेल तर हे 2 नाही लिहिले तरी चालतात या साइन मध्ये. जसं 2 चा क्यूब हा 8 येतो तर आपण कसं लिहितो क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल्स टू 2. या बेसिक गोष्टी काही आपल्याला माहिती पाहिजे आधी जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर तसंच आपण 2 इंटू 2 इंटू 2 असं n टाइम्स मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 टू दी पॉवर n आणि इथे एखादा नंबर येईल. सपोज याला आपण x कन्सिडर करू. सो nth रूट ऑफ x विल बी इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 2 लिहिता येईल. हे ऑलरेडी आपण एक्सपोनंट्सच्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. स्क्वेअर रूट मध्ये, क्यूब रूट मध्ये या गोष्टी आपण शिकलेलो आहे. सो या बेसिक गोष्टी जर आपल्याला माहित असेल तर सर्ट समजणं हे खूपच सोपं जातं. पहिल्यांदा आपण याची डेफिनेशन बघून घेऊ आणि डेफिनेशन वरून कन्फ्युज होण्याचं काम नाही आहे. डेफिनेशन नंतर एक्झाम्पल जेव्हा आपण त्याचे बघू तर लवकरच तुम्हाला लक्षात येईल. जसं आता याच्यामध्ये डेफिनेशन अशी दिलेली आहे इफ n इज अन इंटिजर ग्रेटर दॅन 1. n हा एक इंटिजर आहे जो 1 पेक्षा मोठा आहे. देन a इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर अँड nth रूट ऑफ a इज x. सो हाऊ वी कॅन राईट डाऊन दिस सिच्युएशन x टू दी पॉवर n इज इक्वल्स टू a. म्हणजे काय x जर आपण x सोबत n टाइम्स मल्टिप्लाय केलं तर त्याला काय लिहिता येईल x टू दी पॉवर n इज इक्वल्स टू a. किंवा यालाच कसं लिहिता येईल nth रूट ऑफ a इज इक्वल्स टू x. आता nth रूट ऑफ a इज इक्वल्स टू जर मला x मिळत आहे, आता हा x जो आहे हा रॅशनल पण असू शकतो, हा इरॅशनल पण असू शकतो. जर सपोज x हा इरॅशनल आहे देन x इज कॉल्ड एज अ सर्ड. So surd is nothing but a irrational root. आता एक्झाम्पल सोबत समजून घेऊ आपण. जसं 5 हा एक रॅशनल नंबर आहे पण अंडर रूट 5 जर आपण घेतलं तर याची व्हॅल्यू आपल्याला इरॅशनल मिळते. त्याचप्रमाणे 2 हा रॅशनल नंबर आहे पण अंडर रूट 2 हा इरॅशनल नंबर मिळेल. सो आता रूट 5 ची जी काय व्हॅल्यू असेल ती आपल्याला इरॅशनल नंबर मिळते. रूट 2 ची जसं आपण काल परवा बघितलं होतं 1.4142 अँड सो ऑन चालत जाते ते नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. सो या रूट 5 रूट 2 यांच्या ज्या व्हॅल्यू येतात आहे ते आपल्याला इरॅशनल नंबर्स मिळतात आहे. सो जर आपण nth रूट घेतला कोणत्याही रॅशनल नंबरचा आणि त्याची व्हॅल्यू जर का आपल्याला इरॅशनल नंबर मिळत असेल देन दॅट इज नोन एज अ सर्ड. आता अजून एक आपण एक्झाम्पल बघू म्हणजे कन्फ्युजन जरा क्लिअर होईल. जसं स्क्वेअर रूट ऑफ 25 आपल्याला काय मिळतंय 5 विच इज अ रॅशनल नंबर. पण स्क्वेअर रूट ऑफ 3 जर मी घेतलं तर मला इथे जो काही नंबर मिळेल दॅट विल बी अ इरॅशनल नंबर. सो स्क्वेअर रूट किंवा nth रूट, आता इथे याची ऑर्डर 2 आहे म्हणून याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो. सपोज nth root of any number a is equals to x. If this is x is irrational number then this will be known as a surd. So कोणत्याही रॅशनल नंबरचा
स्क्वेअर रूट म्हणा, क्यूब रूट म्हणा किंवा nth रूट. इन जनरल टर्म्स वी कॅन से दॅट nth रूट. सो कोणत्याही रॅशनल नंबरचा nth रूट जर आपल्याला इररॅशनल नंबर मिळत असेल तर त्या इररॅशनल रूटला काय म्हटलं जातं? सर्ड म्हटलं जातं. तर त्याला सर्ड असं म्हटलं जातं. जसं अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर क्यूब रूट ऑफ 27 काय येतं? क्यूब रूट ऑफ 3 3 जा 9, 9 3 जा 27. सो 3 विच इज अ रॅशनल नंबर, देन इट इज नॉट अ सर्ड. कारण आपल्याला क्यूब रूट ऑफ 27 मिळालेला आहे 3 विच इज अ रॅशनल नंबर, सो इट इज नॉट अ सर्ड. बट जर मी लिहिलं स्क्वेअर रूट ऑफ 2, सो 1.4142 अँड सो ऑन, आपल्याला जो स्क्वेअर रूटचं जी व्हॅल्यू मिळत आहे ते काय मिळत आहे? इररॅशनल नंबर मिळत आहे. सो दिस इज अ सर्ड. सो आय होप तुम्हाला सर्डची डेफिनेशन लक्षात आलेली आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जे लिहितो जसं जनरल टर्म्स मध्ये आपण लिहिलं होतं nth रूट ऑफ a इज इक्वल्स टू x. आता हे ऑलरेडी तुमचं प्रिव्हियस क्लासेस मध्ये झालेलं आहे. या सिम्बॉलला काय म्हटलं जातं? रॅडिकल साइन. दिस इज नोन एज रॅडिकल साइन. देन n is known as order. n is known as order of surd and a is known as radicand. a is known as radicand. आता याच्यावरच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स विचारलेले आहे. आपल्याला काही स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, फोर्थ रूट असे दिलेले आहे आणि ते सर्ड आहे की नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. जसं पहिलं एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे ते दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ 7. क्यूब रूट ऑफ 7. आता ही तर झाली रॅडिकल साइन. ही कसली व्हॅल्यू झाली? a ची व्हॅल्यू झाली. सो रूट्स हे 7 म्हणजे काय झालं? रॅडिकंड झालं. आणि 3 म्हणजे काय झाली? ऑर्डर ऑफ सर्ड झाली. आता क्यूब रूट ऑफ 7 जे आहे याचा आन्सर जे मिळतं ते आपल्याला मिळतं इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबर. सो इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड. देन नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला विचारलेला आहे, जो आपण ऑलरेडी आधी बघितला आहे, 27. Cube root of 27. We know that cube root of 27 is 3, which is a rational number. So it is not a surd. Then next question जो आपल्याला विचारला आहे, cube root of 8. Again we know that answer of this is 2, which is a rational number. So it is also not a surd. Then fourth root of 8. फोर्थ रूट ऑफ 8 याचं जे आन्सर आपल्याला मिळतं इट इज अ इररॅशनल नंबर. सो इट इज अ सर्ड. सो आपल्याला या रूट मधल्या ज्या व्हॅल्यू आहे याचे आन्सर जर इररॅशनल नंबर असेल देन इट इज अ सर्ड, आणि त्याच्या व्हॅल्यू जर रॅशनल नंबर्स मिळत असतील देन इट इज नॉट अ सर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती आता आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. जसं सपोज x इंटू एक्स असेल तर आपण याला काय लिहितो? एक्स स्क्वेअर लिहितो. याची व्हॅल्यू सपोज आपल्याला a मिळत आहे तर आपण काय लिहिणार? स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ a इज एक्स. किंवा क्यूब रूट असेल तर आपण कसं लिहितो? अशा प्रकारे लिहितो. फोर्थ रूट असेल तर कशा प्रकारे लिहितो? अशा प्रकारे लिहितो. nth रूट असेल तर कशा प्रकारे लिहितो? अशा प्रकारे लिहितो. सो जर ऑर्डर 2 असेल तर त्याला म्हटलं जातं क्वाड्रॅटिक सर्ड. ऑर्डर जर 2 असेल म्हणजे n ची व्हॅल्यू जर 2 असेल देन दॅट इज नोन एज क्वाड्रॅटिक सर्ड. सपोज ऑर्डर 3 असेल, जसं क्यूब रूट आहे तर याला म्हटलं जातं क्यूबिक सर्ड. याला म्हटलं जातं क्यूबिक सर्ड. आणि ऑर्डर 3 असेल देन इट इज नोन एज क्यूबिक सर्ड. आणि ऑर्डर जर का 4 असेल तर त्याला म्हटलं जातं
सो ऑर्डर जर 4 असेल तर त्याला म्हटलं जातं कॉर्टिक सर्ड किंवा बाय क्वाड्रॅटिक सर्ड. आता तुमच्या बुक मध्ये ऑर्डर 2 पर्यंतच दिलेला आहे, पण या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून मी सांगतोय की ऑर्डर जर 3 असेल इट इज नोन ॲज क्युबिक सर्ड, ऑर्डर जर 4 असेल इट इज नोन ॲज कॉर्टिक सर्ड और बाय क्वाड्रॅटिक सर्ड. आता याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. आता सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड म्हणजे काय? रॅशनल नंबर मध्ये आपण एक गोष्ट बघितलेली आहे की रॅशनल नंबरला आपण कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो किंवा सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो. जसं आपल्याला जर दिलेलं आहे 15/20, सो इज इट इन सिम्पलेस्ट फॉर्म? नाही. याला आपण काय करतो 5 3 जा 15, 5 4 जा 20, 3/4. आता या फॉर्म मध्ये आल्यावर याला फर्दर सिम्प्लिफाय आपल्याला करता नाहीये, म्हणजे दिस इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. त्याच प्रकारे आपल्याला सर्डलाही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला √8 दिलेला आहे, √8 दिलेला आहे. नाउ इज इट इन अ सिम्पलेस्ट फॉर्म? नो, कारण याला फर्दर आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो? तर याला आपण लिहू शकतो 4 into 2. नाउ वी नो दॅट 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर, सो यालाच आपण लिहू शकतो √4 into √2. आता स्क्वेअर रूट ऑफ 4 ला आपण काय लिहू शकतो? 2 लिहू शकतो, सो 2 into √2. सो हा काय झाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये पण दिलेले आहेत, जसं स्क्वेअर रूट ऑफ 48, स्क्वेअर रूट ऑफ 48. याला कशा प्रकारे करता येईल? आता आपल्याला 16 into 3. Now we know that 16 is a perfect square. So यालाच आपण लिहू शकतो √16 into √3. आता हा 16 काय होईल? बाहेर निघेल, सो काय होईल 4√3. सो स्क्वेअर रूट ऑफ 48 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल? 4√3. स्क्वेअर रूट ऑफ 48 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल? 4 into √3. आता स्क्वेअर रूट ऑफ 48 च्या ऐवजी जर का आपल्याला क्यूब रूट ऑफ 48 दिलं असेल, आपल्याला क्यूब रूट ऑफ 48 दिलं असेल तर याला कशा प्रकारे करता येईल? आता याचं आपण प्राइम फॅक्टरायझेशन करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 48 चं प्राइम फॅक्टरायझेशन तुम्हाला करता येतं 2, किती येईल 24, परत 2 इथे काय येईल 12, परत काय येईल 2 6, परत काय येईल 2 into 3 and 3 1. म्हणजे या 48 ला आपण कसं लिहू शकतो? 2 into 2 into 2 into 2 into 3. स्वतः आपल्याला माहित आहे क्यूब रूट आहे, तर या तिघांचं जर आपण पेअर केली तर एक 2 काय निघणार? बाहेर निघणार. म्हणजे त्याला कसं लिहू शकतो आपण? क्यूब रूट ऑफ 2 2 जा 4, 4 2 जा 8 into 2 3 जा 6. सो याला लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ 8 into क्यूब रूट ऑफ 6. आता हे 8 काय निघेल? बाहेर निघेल, दॅट विल बी 2 into क्यूब रूट ऑफ 6. सो दॅट विल बी द सिम्पलेस्ट फॉर्म. सो अशा प्रकारे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की याला फर्दर आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत, याला फर्दर आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत. याच्या आधी आपण स्क्वेअर रूट ऑफ 8 चं बघितलं होतं, 2√2 आलं होतं, त्याला फर्दर सिम्प्लिफाय नाही करता येत. सो सर्डला अशा लेवल पर्यंत सिम्प्लिफाय करायचं दॅट इट कॅनॉट बी फर्दर सिम्प्लिफाईड, देन दॅट इज नोन ॲज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे लाईक और सिमिलर सर्ड. लाईक और सिमिलर सर्ड किंवा लाईक अनलाईक सर्ड. लाईक सर्ड्स. आता सपोज आपल्याला एक सर्ड अशा प्रकारे दिलेला आहे 5√2 and 3√2. जसं तुम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये बघितलं असेल लाईक टर्म्स अनलाईक टर्म्स, तशा प्रकारचंच हे आहे. इथे आता बघा जे सर्ड्स आहेत ते आपल्याला कम्पेअर करायचे. इथे रॅडिकंड 2 आहे, इथे पण रॅडिकंड 2 आहे, इथे ऑर्डर 2 आहे, इथे पण ऑर्डर 2 आहे.
सो जर रॅडिकंट सेम असेल आणि ऑर्डर पण सेम असेल देन दॅट आर दोज सर्ट्स आर नोन एज लाईक सर्ट्स. सपोज अशा प्रकारचं आपल्याला दिलं असतं 5√2 अँड 3 क्यूब रूट ऑफ 2. आता इथे रॅडिकंट सेम आहे पण इथे ऑर्डर 2 आहे, इथे ऑर्डर 3 आहे. सो हे लाईक सर्ट येतील का? नाही, दे विल बी नोन एज अनलाईक सर्ट्स. आता बरेच वेळेला जे आपल्याला सर्ट्स दिलेले असतात ते लाईक आहे की अनलाईक आहे हे पहिल्या याच्यावरून कळत नाही. जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर √32 अँड काय घेतील आपल्याला √50. आणि जर आपल्याला विचारलं आहे वेदर दीज आर लाईक सर्ट्स ऑर नॉट, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला चेक करावं लागेल की हे लाईक सर्ट्स आहे की नाही आहे. सो 32 ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, 16 into 2 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आता 16 into 2 लिहिलं तर हे 4 काय निघेल, बाहेर निघेल, म्हणजे 4√2 येईल. आणि या 50 ला कसं लिहिता येईल आपल्याला, 25 into 2 where 25 is a perfect square, so 5 will come out of the radical sign, that is 5√2. आता बघा √32 √50 बघितल्यावर डायरेक्ट लक्षात नाही येत लाईक सर्ट्स आहे की नाही आहे, पण याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्यावर आता आपण रॅडिकंट आणि याची ऑर्डर जर बघितली, इथे पण रॅडिकंट 2 आहे, इथे पण रॅडिकंट 2 आहे, इथे पण ऑर्डर 2 आहे, इथे पण ऑर्डर 2 आहे. सो दीज 2 विल बी लाईक सर्ट्स. लक्षात येत आहे? जसं काही एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेले आहे, जसं √45 आणि √80 हे शॉर्ट एक्झाम्पलच आहे. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला काय मिळतं, 3√5 अँड 4√5. सो दे विल बी लाईक सर्ट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. तो आहे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. आता कंपॅरिझन ऑफ सर्ट्स मध्ये तुम्हाला जी थेअरी दिलेली आहे ती जरा कॉम्प्लिकेटेड दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, इफ ए अँड बी आर टू रियल नंबर्स अँड ए इज लेस देन बी, ए इज लेस देन बी, सो ए चा स्क्वेअर विल बी लेस देन बी चा स्क्वेअर. ऑब्वियस आहे. सपोज 2 इज लेस देन 3, देन 2 चा स्क्वेअर किती येतो, 4, 4 विल बी लेस देन 3 चा स्क्वेअर, दॅट इज 9. अँड इफ ए इज ग्रेटर देन बी, देन ए स्क्वेअर विल बी ग्रेटर देन बी स्क्वेअर. ऑब्वियस आहे. जसं 5 इज ग्रेटर देन 4 आपण म्हटलं तर 5 चा स्क्वेअर किती येतो, 25, 4 चा स्क्वेअर किती येतो, 16. सो ही जी थेअरी दिलेली आहे या थेअरीच्या भानगडीत नका पडू. आपण काही एक्झाम्पल्स बघू जे तुमच्या बुक मध्ये दिलेले आहे, त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला कशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. जसं पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 6√2 अँड 5√5. 6√2 अँड 5√5. आता या दोन सर्ट्सला आपल्याला कम्पेअर करायचं आहे, कोणतं मोठं आहे आणि कोणतं छोटं आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता बघा तुम्हाला जे याच्यामध्ये लक्षात येईल की ऑर्डर जी आहे ती सेम आहे. इथे पण ऑर्डर 2 आहे, इथे पण ऑर्डर 2 आहे. तुमच्या बुकमध्ये जे आहे सगळे जे क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये दिलेले आहे किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये सेम ऑर्डर्सचे दिलेले आहे. डिफरंट ऑर्डर्स असेल तर त्याचं सुद्धा कंपॅरिझन करता येतं. जसं इथे सपोज 2 दिलेला आहे आणि इथे 3 दिलेला आहे तर त्याला सुद्धा कम्पेअर करता येतं. जर ते तुम्हाला हवं असेल तर मला कळवा, म्हणजे मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवीन. पण तुम्हाला सिलेबस मध्ये ते सध्या नाही आहे तर ते आपण बघणार नाही. पण आता याला कम्पेअर जर करायचं आहे, याला जर कम्पेअर करायचं आहे, आता बघा आधीच्या टॉपिक मध्ये आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट बघितलं, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्ट दिलेला आहे आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं होतं. जसं फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 8 दिलं होतं आपल्याला, तर आपण याला कसं लिहिलं होतं, 4 into 2 दॅट इज नथिंग बट 2√2. आता जे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे त्याला आपल्याला या फॉर्म मध्ये न्यायचं आहे कम्पेअर करण्यासाठी. त्याला आपल्याला या फॉर्म मध्ये न्यायचं आहे कम्पेअर करण्यासाठी. सो आता इथे आपण बघू शकतो की जी आपण सिम्पलेस्ट फॉर्म साठी जी प्रोसेस केली होती ती अपोजिट प्रोसेस आपल्याला कंपॅरिझनच्या वेळेस करायची आहे. म्हणजेच काय, या 6 ला आपल्याला आतमध्ये घेऊन जायचं आहे, या 5 ला आपल्याला आतमध्ये घेऊन जायचं आहे. मग आता हा 6 आतमध्ये स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये जाईल तर काय होईल, 6 स्क्वेअर लिहिला जाईल. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण, 6 स्क्वेअर इंटू 2 तर ऑलरेडी होता. त्याच्यानंतर हा 5 आतमध्ये न्यायचा आहे म्हणजे काय होईल, 5 चा स्क्वेअर होईल इंटू 5 ऑलरेडी आहे. आता 6 चा स्क्वेअर किती येतो, 36. सो दॅट विल बी
36 into 2 that is nothing but किती येईल 72 आणि इथे काय येईल 25 into 5 that is nothing but 125. आता बघा 72 आणि 125 याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे 125 आहे. सो ऑब्विसली √72 विल बी लेस दॅन √125. याला जर अपोजिट आपण वरती गेलो तर आपल्याला येईल 6√2 विल बी लेस दॅन 5√5. लक्षात येत आहे. अजून एखादं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर आपण बघू शकतो. जसं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्ट एक्झाम्पल मधलेच घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 8√3 and 1/√192. आता हे ऑलरेडी याच्यामध्ये तर आपल्याला काही अरेंजमेंट करायची नाही आहे. हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. तर याला अशा फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल 8 आपल्याला आतमध्ये घेऊन जावे लागतील. 8 आतमध्ये नेऊ तर काय होईल 8 स्क्वेअर होईल. सो 8 स्क्वेअर into 3 that is 64 into 3 that is nothing but 12 192. सो आता इथेही 192 मिळत आहे. इथेही आपल्याला 192 आहे. सो 192 इक्वल झाले. सो यांचे स्क्वेअर रूटही इक्वल येणार आहे. सो दीज आर इक्वल सर्ट्स. सो जे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जी आपण मेथड केली होती तीच अपोजिट फॉर्म मध्ये करायची आपल्याला कंपॅरिझनच्या केसेस मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे आता याच्यामध्ये पेज नंबर 27 मध्ये आपल्याला एक रिमेंबर दिस मध्ये दिलेला आहे. तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो इथे पेज नंबर 27 वर आपल्याला दिलेला आहे रिमेंबर दिस मध्ये. ते लक्षात ठेवायचं. ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला. इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट इफ ऑर्डर ऑफ द सर्ट्स अँड रॅडिकंट आर इक्वल देन द सर्ट्स आर सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. आता अनलाईक सर्ट्स तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये होतं सिलेबस मध्ये पण ते आता नाही आहे. की रॅडिकंट आणि ऑर्डर जर सेम असेल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तर आपण त्याला काय म्हणतो सिमिलर किंवा लाईक सर्ट्स म्हणतो. हे रिमेंबर दिस मधला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. आता बघा तुम्हाला अल्जेब्रिक इक्वेशन्स जर आठवत असेल की ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कशा प्रकारे आपण करू शकतो तर त्याच्यात तुम्हाला आठवत असेल की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी लाईक टर्म्स असणं आवश्यक आहे. लाईक टर्म्स असतील तरच आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. पण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी लाईक टर्म्स असल्या पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तीच गोष्ट आपल्याला सर्ट्स मध्येही बघायला मिळते. तर कशा प्रकारचे ऑपरेशन प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो ते एक्झाम्पल्स वरून आपण समजून घेऊ. जसं पहिलं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे 2√2 प्लस 3√2. आता आपण इथे बघू शकतो की रॅडिकंट 2 आहे ऑर्डरही 2 आहे म्हणजे दीज आर लाईक सर्ट्स. सो वी कॅन ऍड देम. कसं करू शकतो जर √2 मी याच्यामध्ये कॉमन काढून घेतला तर काय वाचतं 2 प्लस 3 आणि √2 जो आहे तो कॉमन काढलेला आहे. सो काय होऊन जाईल 5√2. अशा प्रकारचा आन्सर आहे. हे आपल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन सारखं आहे. जसं 2x प्लस 3x दीज आर लाईक टर्म्स. सो काय लिहितो आपण 5x लिहितो. सिमिलरली 2√2 प्लस 3√2 काय दिलं आपलं 5√2 येईल. त्याच्यानंतर 5√2 मायनस 3√2 5√2 मायनस 3√2 याच्यामध्ये √2 जर काय कॉमन काढून घेतला तर काय वाचताय 5 मायनस 3 आणि √2 कॉमन. सो दॅट विल बी 2√2. सिंपल आहे. काय करायचं आहे जो रॅडिकलचा म्हणजे रॅडिकंट जे आहे त्याला कॉमन काढायचं आहे आणि जे उरलेले नंबर्स आहेत त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय दिलं असेल ऑपरेशन ते परफॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर आता 5√2 इंटू 6√3 5√2 इंटू 6√3 याचं कसं होईल. तर आता हे लाईक सर्ट्स आहेत का नाही आहे पण मल्टिप्लिकेशन साठी लाईक सर्ट असणं आवश्यक नाही आहे. सो काय करायचं 5 इंटू 6 करायचं आणि √2 इंटू √3 करायचं. सो 5 इंटू 6 किती येईल 30 आणि 2 इंटू 3 किती येईल 6. सो आन्सर काय येईल 30√6. आणि ऑलरेडी हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे तर याला फर्दर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे 5√8 इंटू 2√6. आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या कसं येईल 5 2 जाईल 10 इंटू काय येईल 8 इंटू 6 8 इंटू 6.
सो 8 6 जा 48. सो 10 रूट 48 येईल का? नाही, ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही राहणार. सो याला कशा प्रकारे रिअरेंज करू शकतो आपण? यालाच आपण लिहू शकतो 10 अंडर रूट. या 8 ला कसं लिहू शकतो आपण? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू, आणि या 6 ला कसं लिहू शकतो आपण? इंटू 2 इंटू 3. सो आता इथे तुम्ही बघा 2 2 चे 2 हे बनतात आहे. म्हणजेच याला कसं लिहू शकतो आपण? 10 अंडर रूट 4 इंटू 4 इंटू 3. आता 4 4 काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर रूट मधून ते बाहेर निघाल्यावर काय बाहेर निघणार आहे? 2 2 बाहेर निघणार आहे. सो 10 इंटू 2 इंटू 2 अंडर रूट 3. सो दॅट विल बी 40 अंडर रूट 3. सो लक्ष द्यायचं आहे की आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करतोय तर ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे की नाही याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही इथे 10 अंडर रूट 48 लिहून टाकलं तर ते चेक करणारी व्यक्ती जी आहे ते रॉंगही देऊ शकतो आन्सर. सो अशा प्रकारे जर समजलं नसेल याच्यातले हे कॅल्क्युलेशन्स तर परत एकदा रिवाइंड करून तुम्ही परत एकदा बघा. काही डाऊट वाटले तर मला विचारा. त्याच्यानंतर डिव्हिजनचं एक एक्झाम्पल बघू. जसं 125 अपॉन रूट 5 आहे. सो आता याला आपण कशा प्रकारे करू शकतो? कंबाईन याचं रॅडिकल साइन करू शकतो. म्हणजेच काय? 125 अपॉन 5. 5 1 जा 5, 5 25 जा 125. सो दॅट विल बी रूट 25. दॅट इज नथिंग बट 5. सो आन्सर काय येईल? 5 येईल. यालाच आपण दुसऱ्या प्रकारे पण करू शकतो. कसं करू शकतो? आता बघा, या 125 लाच आपण कसं लिहू शकतो? 25 इंटू 5 अपॉन रूट 5. म्हणजे आता हा 25 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल तर काय होऊन जाईल? 5 रूट 5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 5. आता रूट 5 कॅन्सल होईल. आन्सर काय येईल? 5. दोन्ही कोणत्याही मेथडनी केलं तर आन्सर आपल्याला सेमच मिळणार आहे. नंतर नेक्स्ट जे आहे ते आपण कन्सिडर करतोय 8 रूट 5 प्लस 2 रूट 20. आता हे लाईक सर्ट्स आहे का? नाही आहे. मग याची ऍडिशन करू शकतो का? नाही करू शकत. मग हे काय करायचं? पण आता बघा, लक्षात घ्या, हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही आहे. हा सर्ट तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, हा सर्ट सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही आहे. तर पहिल्यांदा याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करून बघायचं आहे लाईक सर्च होतात की नाही. कारण लाईक याला जर असं सोडून दिलं तर एखाद्या वेळेस तुमचं चुकू शकतं. कसं चुकू शकतं ते आता बघू आपण. काय दिलेलं आहे आपल्याला? 8 रूट 5 प्लस 2 रूट 20. आता हे जे 2 रूट 20 आहे याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करून घेऊ. याला आपण कसं लिहू शकतो? 2 रूटला 4, 5 जा 20. आता 4 जो आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे हा बाहेर निघेल तर काय होईल? 2 इंटू 2 रूट 5. दॅट इज नथिंग बट 4 रूट 5. सो 2 रूट 20 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यावर काय मिळत आहे? 4 रूट 5 मिळत आहे. आणि इथे काय आहे? 8 रूट 5 आहे. आता जर तुम्ही बघितलं रॅडिकल सेम आहे, ऑर्डर सेम आहे, म्हणजे काय बनत आहे? लाईक सर्च बनत आहे. तर त्याला ऍड करता येतं. म्हणजे त्याला आपण कसं करू शकतो? आता 8 रूट 5 प्लस 2 रूट 20 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? 4 रूट 5. 4 रूट 5. सो काय होईल? रूट 5 कॉमन निघेल. 8 प्लस 4 12. दॅट इज 12 रूट 5. दॅट विल बी द आन्सर. आता सपोज याला सिम्पलेस्ट फॉर्म केलं, हायपोथेटिकल सिच्युएशन मी सांगतोय. सपोज याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यावर जर आपल्याला 4 रूट 5 च्या ऐवजी सपोज काही मिळालं असतं 3 रूट 2 अशासारखं काही मिळालं असतं. तर आता 8 रूट 5 प्लस 3 रूट 2 झालं असतं. मग ते लाईक टर्म्स आहेत का? नाही. मग त्याचा आन्सर काय राहिलं असतं? तेवढंच राहिलं असतं. 8 रूट 5 प्लस 3 रूट 2 हे एवढंच होईल. पुढे याला आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. जसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये करतो. सपोज आपल्याजवळ आहे 4x प्लस 5y. दीज आर नॉट लाईक टर्म्स. तो याला फर्दर आपण ऍड करू शकतो का? नाही करू शकत. एवढंच आन्सर ठेवतो. तर जर आपल्याला अशा प्रकारचा काही क्वेश्चन विचारला असेल 2 रूट 3 प्लस 4 रूट 5 कन्फ्युज करायसाठी विचारू शकतात. सो हे लाईक सर्ट्स आहे का? नाही. तर आन्सर काय येईल? एवढं हेच फायनल आन्सर येईल. 2 रूट 3 प्लस 4 रूट 5. These are the topic of operation on like surds. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे रॅशनलायझेशन ऑफ अ सर्ड. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड.
नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स. आता आपल्याला सर्ड म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इट इज नथिंग बट अ इररॅशनल रूट. आता रॅशनलायझेशन ऑफ सर्ड म्हणजे काय ते पहिल्यांदा बघून घेऊ आपण. इफ प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड्स इज अ रॅशनल नंबर देन each surd is called rationalizing factor of the other surd. आता सर्ड म्हणजे काय आहे, इरॅशनल रूटला आपण सर्ड म्हणतो. तर आता प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड्स इज अ रॅशनल नंबर देन each surd is known as rationalizing factor of other surd. हे आता एक्झाम्पल वरून आपण समजून घेऊ. जसं आपल्याजवळ एक सर्ड आहे रूट 2. आपल्याजवळ एक सर्ड आहे रूट 2 आणि आपल्याला विचारलं याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे. तर आता रूट 2 ला जर मी रूट 2 नीच मल्टिप्लाय केलं तर रूट 2 इंटू रूट 2 काय मिळेल आपल्याला 2 मिळेल. आता या दोघांची प्रॉडक्ट आपल्याला काय मिळाली, रॅशनल नंबर मिळाली. सो दीज टू सर्ड्स विल बी रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ईच अदर. जसं आता याच रूट 2 ला मी रूट 8 नी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, रूट 2 इंटू 8 दॅट इज नथिंग बट 16 आणि स्क्वेअर रूट ऑफ 16 काय येतो 4 येतो. सो हे काय झालं, रॅशनल नंबर मिळाला. म्हणजे रूट 2 ला मी रूट 8 नी मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळालं 4 विच इज अ रॅशनल नंबर. देन वी कॅन कॉल रूट 8 as a rationalizing factor for root 2 and we can call root 2 as a rationalizing factor for root 8 and vice versa. So कोणत्याही दोन सर्ड्सची प्रॉडक्ट जर आपल्याला रॅशनल नंबर मिळत असेल तर त्या एका सर्डला आपण दुसऱ्या सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर किंवा दुसऱ्या सर्डला पहिल्या सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर जो आहे तो म्हणू शकतो. जसं अजून एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर रूट 2 इंटू 3 रूट 2 केलं मी किंवा इंटू 4 रूट 2 केलं. सो आपल्याला इथे आता बघायला मिळेल रूट 2 इंटू रूट 2 काय होईल 2, 3 2 जा 6. रूट 2 इंटू रूट 2 2 येईल, 4 2 जा 8. सो आता आपल्याला इथे बघता येत आहे की रूट 2 ला आपण रूट 2 ने मल्टिप्लाय केलं तरी रॅशनल नंबर मिळत आहे, रूट 8 ने मल्टिप्लाय केलं तरी रॅशनल नंबर मिळत आहे, 3 रूट 2 ने मल्टिप्लाय केलं तरी रॅशनल नंबर मिळत आहे, 4 रूट 2 ने केलं तरी पण रॅशनल नंबर मिळत आहे. सो कोणत्याही एका सर्डचा जर आपल्याला फॅक्टरायझिंग फॅक्टर कोणत्याही एका सर्डचा फॅक्टरायझेशन कोणत्याही एका सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर जर का विचारला तर तो काही असू शकतो, तो एक युनिक सोल्युशन नाही राहत. जसं रूट 2 चा जर आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर जर का विचारला तर तो रूट 2 पण कोणी लिहू शकतं, कोणी रूट 8 ही लिहू शकतं, कोणी 3 रूट 2 ही लिहू शकतं, कोणी 4 रूट 2 ही लिहू शकतं किंवा 5 रूट 2 अँड सो ऑन. म्हणजे कोणत्याही एका सर्डचा जर रॅशनलायझिंग फॅक्टर मिळाला तर त्याला युनिक सोल्युशन नसतं. तेच आपल्याला इथे रिमेंबर दिस मध्ये दिलेलं आहे की एका सर्डचे मल्टिपल रॅशनलायझिंग फॅक्टर्स जे आहे ते असू शकतात. आता याच्यातलेच काही एक्झाम्पल्स घेऊ आपण. जसं आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 27. फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 27. आता बघा आता रूट 27 आहे. सो याला डायरेक्ट रूट 27 लिहून टाकायचं का किंवा 2 रूट 27 लिहायचं का, नाही. याला काय करायचं पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करू शकतो आपण, 27 ला लिहू शकतो 9 इंटू 3. आता 9 जो आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो हा स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल म्हणजेच काही 3 रूट 3. आता या 3 रूट 3 ला जर मी रूट 3 नी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, रूट 3 इंटू रूट 3 अँड 3 3 जा 9 विच इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर. सो 3 रूट 3 चा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रॅशनलायझिंग फॅक्टर काय येईल, रूट 3 किंवा 2 रूट 3 पण लिहू शकतो आपण, 3 पण लिहू शकतो जसं आपण आधीच्या केसेस मध्ये बघितलं होतं. सो दिस विल बी रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर रूट 27. रूट 27 ला पहिल्यांदा काय केलं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये केलं. आणि आता मला असा नंबर शोधायचा आहे की ज्याने याला मल्टिप्लाय केल्यावर मला रॅशनल नंबर ऍज अ आन्सर मिळेल. सो दिस इज नथिंग बट अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अ सर्ड. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. जसं आता इथे आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आहे पेज नंबर 29 ला. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता अशा प्रकारे विचारू शकतात
1/√5. सो डिनॉमिनेटरला जर रॅशनलाइज करायचं असेल तर याची सगळ्यात सोपी मेथड म्हणजे काय करायचं, √5 आहे डिनॉमिनेटर मध्ये, सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √5 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. इथे समजा √3 असतं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण √3 ने मल्टिप्लाय केलं असतं, कारण आपल्याला माहित आहे कोणतंही ऑपरेशन जे आहे समजा आपण डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करतोय तर त्याच नंबरने आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. सो यालाच आपण काय करणार, 1/√5 न्यूमरेटरलाही √5 ने मल्टिप्लाय करणार, डिनॉमिनेटरलाही √5 ने मल्टिप्लाय करणार. सो 1 into √5 √5 अपॉन √5 into √5 विल बी 5. आता डिनॉमिनेटर जो आहे, जो इररॅशनल नंबर होता तो काय आला, रॅशनल नंबर आला. सो √5 upon 5 will be √5 upon 5 will be rationalizing factor of 1 upon √5. आता हा खरंच रॅशनलायझिंग फॅक्टर आहे का, तुम्ही या दोघांची मल्टिप्लिकेशन करून बघू शकता. करून बघा, 1/√5 into √5 upon 5. √5 कॅन्सल होईल आणि काय मिळेल आपल्याला, 1/5 विच इज अ रॅशनल नंबर. सो √5 upon 5 इज अ rationalizing factor of 1/√5. These are all the topics given in your textbook regarding surd. आणि याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.3 आहे. हा व्यवस्थित व्हिडिओ बघा, थोडा लांब व्हिडिओ झालेला आहे. व्यवस्थित एक एक टॉपिक बघा आणि जर काही डाऊट्स असेल, टॉपिक जास्त बघितले आपण आज पण खूप सोपे आहे. सो व्यवस्थित त्याला बघा, काही डाऊट्स असेल तर मला कळवा. श्रेयाने काही डाऊट्स विचारलेले आहेत ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी